नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबईतील नेरूळ येथील औदुंबर हाईट्स सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संजय पुजारी यांचा वाढदिवस सोसायटी पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीनं साजरा करण्यात आला. नेरूळ सेक्टर 3 येथील शांतिनिकेतन असोसिएशनच्या रिडेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता माजी नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका मीरा पाटील यांच्या समवेत सुरेंद्र कुमार कोचर, संजय पुजारी यांच्या मातोश्री सुभाष शिंदे, विठ्ठल खिल्लारे, संजय गुरव, सावंत थोरात, सुनील कदम, दीपक कुळे, चंद्रकांत धुमाळ, गणेश नवले, कमल ठाकूर, संजय दंतानी, चंद्रकांत टिके आदी मान्यवरांसह सोसायटी सदस्य उपस्थित होते. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. जहाँ से लाया वही लेके जा। एरो देख एरो संजय पुजारीचा आज जन्मदिन आहे. आता पुढच्या वर्षी त्यांनी 50 वर्षाला पदार्पण करणार आहे. आता हे सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. संजय पुजारी आणि त्याचे साथी सहयोगी सर्व मिळून सोसायटीच्या निर्माण करून येणाऱ्या दिवसमध्ये चांगल्या सोसायटी चांगल्या ठवर इथे उभा राहतील. त्याच्यासाठी संजय आणि त्याच्या सर्व टीमची सर्वांची सहयोग आहे. आज आई बरोबर आहे. त्यांना चांगलं आरोग्य, भाग्य, धन, संपत, आयुष्य हे सर्व देवाने कृपा करावा आणि चांगलं काम करण्यासाठी शक्ती द्यावा. आणि चांगलं काम करत आलेलं आहे. आज हे शांतिनिकेतन हे पूर्ण शांती वैभवमध्ये आणखीन पुढे यावा. लवकर रिडेव्हलपमेंट होऊन 2-3 वर्षाच्या आत परत इथे भव्य सभांगणामध्ये मोठा कार्यक्रम करण्याचा भाग्य आम्हाला सर्व मिळेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यांना शुभेच्छा देतो. चांगलं आरोग्य, भाग्य त्यांना लाभ मिळावा असा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे सोसाइटी के अध्यक्ष और औदुंबर हाइट्स के भी अध्यक्ष हैं रीडेवलपिंग के. इन्होंने सोसाइटी इतनी अच्छी तरह से संभाला कि पूछो नहीं. सभी जाति धर्मों को लेकर साथ में चलने वाला आदमी एक ही है, संजय पुजारी, और इनके साथ पूरी टीम है 45 आदमी की. हर साल ये प्रोग्राम होता रहे. हम ये चाहते हैं अगला साल 2 साल के बाद टावर में बड़ा प्रोग्राम होना चाहिए और इनका शुभकामना देता हूँ. इनका आरोग्य, धन, लाभ सब. आज 1 जून जागतिक जन्मदिवस दिन आहे आज. तर त्या सर्वांनाही जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि सर्वात महत्त्व म्हणजे आमच्यासाठी आमचे मोठे बंधू श्री संजय पुजारी यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा वाढदिवस हा महत्त्वाचा आम्हाला यासाठी आहे की शांती निकेतनपासूनचा औदुंबर हाईटपर्यंतचा प्रवास जो आमचा पूर्ण झालेला आहे तो फक्त या माणसामुळे झालेला आहे हे आम्ही गर्वाने सांगतो. कोणाच्या सुखदुःखात असू द्या आणि कधी कोणाला अहोरात्र काही मदत लागली तर तत्पर असणारा हा आमचा माणूस आणि त्याचं वैशिष्ट्य एक की कधी त्याच्या तोंडातून कधी नाही निघालं नाही, सर्वांसाठी मदतीला धावून येणारा असा आमचा संजू दादा. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथून पुढे त्याचे जेवढे स्वप्न हो आणि ज्या काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी ते देवाला फक्त एकच प्रार्थना आहे की ते लवकरात लवकर पूर्ण हो. संजय दादा हे तर माझ्या कुटुंबाप्रमाणे व मोठ्या भावासारखे आहेत. मला कोणीही पाठीशी नसलं तरी न सांगता म्हणजे त्यांना मला ओपिनियन घ्या पण लागत नाही की ते माझ्या पाठीशी आहेत की नाही. ते सदैव माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. हीच मी त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील मी देवाचरणी प्रार्थना मागतो. आज या ठिकाणी श्री संजय हनुमंतराव पुजारी माझे सहकारी, जरी ते माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी माझ्याबरोबर कुठल्याही काम करायच्या वेळेला खांद्याला खांदा लावून असतात. आणि एक इमानदारी माणूस, एक स्वाभिमानी माणूस म्हणून त्यांची ह्या सेक्टर 3मध्ये ओळख आहे. आज जो त्यांचा वाढदिवस आहे 49वा वाढदिवस आहे आणि तो ह्या सर्वांच्या मिळून या ठिकाणी साजरा होतो आहे. माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज तसं तर 1 जून बऱ्याच लोकांचा वाढदिवस असतो. सर्वप्रथम आजच्या 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. व हा वाढदिवस साजरा करण्याचा आपला तर कसं काही म्हणजे ध्यानीमध्ये नव्हता, परंतु आमचे ज्येष्ठ नागरिक सुरेंद्रकुमार कोचर साहेब हे आमचे मित्र आणि आमचे सर्व सहकारी मंडळी सोसायटीचे, परत आमचे शिवगर्जना मित्रमंडळाचे सर्व सहकारी सदस्य पदाधिकारी आणि आमचे सर्व मित्रमंडळी यांच्यातर्फे जो आज छानपैकी हा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याच्यामुळे मला पण अतिशय भरून आलेलं आहे. आणि असंच सर्वांचं प्रेम सदैव आपल्यावर राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.